तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं सिव्हिल इन्साइट बाय प्रशांत पाटील ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपले टाउन प्लॅनिंग असिस्टंट ह्या एक्झामसाठी महत्त्वाचा इम्पॉर्टंट सब्जेक्ट म्हणजेच ॲटोकॅड, त्याच्यावरती बनवलेला हा शॉर्ट कंटेंट असलेला व्हिडिओ आहे जो फार इम्पॉर्टंट आहे फॉर अपकमिंग एक्झामिनेशन. सो लेट गेट स्टार्टेड. सो फर्स्ट क्वेश्चन हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तो येईल कॅडचा लॉंग फॉर्म. तर कॅडचा लॉंग फॉर्म असतो कॅम्प्युटर ॲडेड डिझाईन, आणि CADD ह्याचा लॉंग फॉर्म असतो कॅम्प्युटर ॲडेड डिझाईन अँड ड्राफ्टिंग. तर ॲटोकॅडचा यूज कशासाठी होतो, तर ॲटोकॅड इज कमर्शियल ऑपरेटिंग सिस्टीम सॉफ्टवेअर आणि इट इज डेव्हलप्ड बाय ॲटोडेस्क कंपनी इन अमेरिका इन डिसेंबर 1982. ह्याचा फाउंडर आहे जॉन वॉलकर आणि ह्याचा ॲटोकॅडचा फादर आहे माईक रिबिल. तर त्याच्या कमांड्स आहेत त्या फार इम्पॉर्टंट आहेत एक्झामिनेशनसाठी. तर काही सोप्या कमांड आहेत जे की आपण रेग्युलर यूज करतो. फॉर एक्झाम्पल लाईन कमांड, त्याची शॉर्टकट आहे L. त्याच्यानंतर चॅम्पर कमांड, त्याची शॉर्टकट की आहे CHA. त्याच्यानंतर येतं फिल्टर कमांड FI. त्याच्यानंतर येतं आर्क कमांड ARC. एरिया कमांड AA. फिलेट कमांड F. रेक्टँगल कमांड REC. एक्सप्लोड कमांड X. स्केल कमांड SC. प्लॉट कमांड FO. ॲरे कमांड AR. ऑफसेट कमांड O. ऑफसेट कमांड म्हणजे एखादी समजा आपण एक वर्तुळ काढलं आहे, त्याच्या साईडलाच थोडं डिस्टन्स ठेवून आणखीन एक वर्तुळ काढण्यासाठी आपण ऑफसेट कमांड वापरतो. त्याच्यानंतर पॉलिगन कमांड म्हणजेच काय POL. त्याच्यानंतर ट्रिम कमांड TR म्हणजे ट्रिम म्हणजे काय तर कट करणं. त्याच्यानंतर येतं पॉलीलाईन कमांड म्हणजेच काय PL. आता पॉलीलाईन आणि लाईन ह्याचा डिफरन्स काय, तर लाईन म्हणजे कंटिन्युअस लाईन असतं आणि पॉलीलाईन म्हणजे एकदा स्ट्रेट, एकदा खालती, एकदा वरती, म्हणजे कोणत्याही रँडम लाईनने आपण त्याला फिरवू शकतो, यालाच म्हणतात आपण पॉलीलाईन. त्याच्यानंतर येतं सर्कल कमांड. आता सर्कल कमांड ही एक सोपी कमांड आहे, आपण पाहू शकतोच सर्कल करण्यासाठी, तर त्याचा शॉर्टकट की आहे C. त्याच्यानंतर येतं इलिप्स कमांड. इलिप्स कमांडला EL. त्याच्यानंतर ह्या कंट्रोलचे कमांड आहेत, ह्याच्यामध्ये सिक्वेन्स वाईज दिलेलं नाही, त्याच्यामुळे मी ते सिक्वेन्स वाईज माझ्या नोटबुकमध्ये लिहिलं आहे, ते मी तुम्हाला शो करतो. फर्स्ट कंट्रोल O. कंट्रोल Oचा यूज होतो शो ड्रॉइंग एरिया ओनली. त्याच्यानंतर कंट्रोल +1, त्याचा यूज होतो प्रॉपर्टी पॅलेटसाठी. त्याच्यानंतर कंट्रोल +2, त्याचा यूज होतो टू डिझाईन सेंटर पॅलेट. त्याच्यानंतर कंट्रोल +3 टूल पॅलेट. त्याच्यानंतर कंट्रोल +4 सेट शीट पॅलेट. त्याच्यानंतर कंट्रोल +7, 4 नंतर डायरेक्ट 7 येतं, त्याचा यूज होतो टॉगल मार्कअप सेट मॅनेजर करण्यासाठी. त्याच्यानंतर कंट्रोल +8, ह्याचा यूज होतो ओपन क्विक कॅल्क्युलेटर ओपन करण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर कंट्रोल +9, त्याचा यूज होतो टॉगल द कमांड लाईन ऑफ विंडोज. ह्या सगळ्या कंट्रोलचे कमांड आहेत नंबर सिस्टीमच्या. त्याच्यानंतर येतं Alt+F2, ह्याचा यूज होतो डिस्प्ले टेक्स्ट विंडोज. त्याच्यानंतर येतं Alt+F4, तर ह्याचा यूज होतो जो आपलं ॲप्लिकेशन आहे ते विंडोजमधून क्लोज करण्यासाठी, म्हणजेच क्लोज द ॲप्लिकेशन विंडो. त्याच्यानंतर Alt+F8, त्याचा यूज होतो डिस्प्ले द मायक्रोज डायलॉग बॉक्स. तर ह्याचा सिक्वेन्स लक्षात ठेवण्यासाठी F2 4 आणि त्याचा डबल 8 ह्या अल्टच्या कमांड आहेत. त्याच्यानंतर डबल अनेकदा कंट्रोलच्या अल्फाबेटिकल सिरीजनुसार चालू होतं. कंट्रोल +A, तर ह्याचा यूज होतो सिलेक्ट ऑल द ऑब्जेक्ट इन ड्रॉइंग दॅट आर नॉट लॉक्ड ऑफ और फ्रीज.
म्हणजे सगळ्या आपले जे ड्रॉइंग आहे ते संपूर्ण सिलेक्ट करण्यासाठी कंट्रोल प्लस एचा यूज होतो. त्याच्यानंतर कंट्रोल प्लस बी ह्याचा यूज होतो टॉगल स्नॅपसाठी. त्याच्यानंतर येतं कंट्रोल प्लस सी, तर ह्याचा यूज होतो कॉपी ऑब्जेक्ट टू क्लिपबोर्ड. क्लिपबोर्डमध्ये सगळ्या व्हॅल्यूज कॉपी करण्यासाठी, म्हणजेच काय तर कॉपी करण्यासाठी थोडक्यात. त्याच्यानंतर येतं कंट्रोल प्लस डी, तर त्याचा यूज होतो टॉगल डायनॅमिक यूसीएस. जे आपल्या डायनॅमिक यूसीएस ऑन ऑफ करण्यासाठी कंट्रोल प्लस डीचा यूज होतो. त्याच्यानंतर कंट्रोल प्लस एफ, तर ह्याचा यूज होतो टॉगल रनिंग ऑब्जेक्ट स्नॅप. त्याच्यानंतर कंट्रोल प्लस जी, तर ह्याचा यूज होतो टॉगल ग्रिड डिस्प्ले मोड ह्या ऑन ऑफ करण्यासाठी कंट्रोल प्लस जीचा यूज होतो. त्याच्यानंतर कंट्रोल प्लस आय, तर ह्याचा यूज होतो टॉगल कोऑर्डिनेट डिस्प्ले ऑन ऑफ करण्यासाठी कंट्रोल प्लस आयचा यूज होतो. त्याच्यानंतर कंट्रोल प्लस जे, तर ह्याचा यूज होतो रिपीट लास्ट कमांड, जी ह्याच्यापूर्वी आपण जी कमांड घेतली होती. फॉर एक्झाम्पल लाईन कमांड आपल्याला डबल घ्यायची आहे, तर सारखं एल कमांड स्वतःहून ॲड करण्याची गरज नाही, तर डायरेक्ट कंट्रोल प्लस जे टाईप करायचं. आपली जी पूर्वीची जी कमांड होती ते डायरेक्ट रिपीट होऊन जाते. त्याच्यानंतर येतं कंट्रोल प्लस के, तर ह्याचा उपयोग होतो इन्सर्ट अ हायपरलिंक. हायपरलिंक म्हणजे काय, तर आपला जो ऑब्जेक्ट आहे, एखादी समजा ड्रॉइंग आहे, त्याच्यामध्ये एखादी लिंक ॲड करायची असेल तर कंट्रोल प्लस के आपण त्यात ॲड करतो. त्याच्यानंतर कंट्रोल प्लस यल, तर टॉगल ऑर्थो मोड ऑन करण्यासाठी कंट्रोल प्लस यल आपण यूज करतो. तर यल पण बघा हा कसा परपेंडिक्युलर सारखा दिसतो ना, त्याच्यामुळेच आपण त्याला रिलेट करू शकतो टॉगल ऑर्थो मोड ऑन ऑफ करण्यासाठी. त्याच्यानंतर कंट्रोल प्लस यन, यन म्हणजे बघता क्षणी दिसते न्यू, म्हणजे नवीन काहीतरी घेण्यासाठी. तर इथं दिसते आपल्याला ओपन क्रिएट न्यू ड्रॉइंग करण्यासाठी कंट्रोल प्लस यन. त्याच्यानंतर येतं कंट्रोल प्लस ओ, तर ओ म्हणजे ओपन, म्हणजेच काय ओपन अँड एक्झिस्टिंग ड्रॉइंग, सध्याला चालू असलेली एक्झिस्टिंग ड्रॉइंग ओपन करण्यासाठी आपण कंट्रोल प्लस ओ ही कमांड आपण यूज करतो. त्याच्यानंतर कंट्रोल प्लस यस, सगळ्यात लक्षात असलेली सर्वांना माहीत असलेली कमांड कंट्रोल प्लस यस, म्हणजेच काय सेव्ह द करंट ड्रॉइंग. सध्याला जी चालू असलेली फाईल आहे ती सेव्ह करण्यासाठी आपण कंट्रोल प्लस यस ही कमांड यूज करतो. त्याच्यानंतर कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एस, तर ह्याचा यूज आपण करतो डिस्प्ले द सेव्ह ॲज डायलॉग बॉक्स. ही एक इम्पॉर्टंट कमांड आहे, थोडीशी दिसताना कॉम्प्लिकेट दिसते. त्याच्यानंतर कंट्रोल प्लस व्ही, तर पेस्ट डाटा फ्रॉम विंडोज टू क्लिपबोर्ड. आता इथं पाठीमागं कंट्रोल प्लस सीने आपण कॉपी केलं, कंट्रोल प्लस सी जे काय कॉपी केलं ते आपण कंट्रोल प्लस व्हीने आपण आपल्या ज्या विंडोमध्ये आपण पेस्ट करतो, म्हणजे ड्रॉइंगमध्ये आपण पेस्ट करण्यासाठी कंट्रोल प्लस व्ही आपण यूज करतो, जे काय डेटाबेस असेल. त्याच्यानंतर कंट्रोल प्लस वाय, त्याचा तर ह्याचा यूज होतो रिडू, म्हणजे एखादी घेतलेली कमांड, म्हणजे आपण काहीतरी कमांड एखादी लाईन ड्रॉ केली तर अगोदरची म्हणजे कमांड ती लाईन घालण्यासाठी आपण रिडू करतो, म्हणजेच काय तर एक स्टेप पाठीमागे जाण्यासाठी रिडू ही कमांड यूज केली जाते. त्यासाठी कंट्रोल प्लस वाय आणि कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस वाय ह्याचा यूज होतो टॉगल 3D ऑब्जेक्ट स्नॅप मोड. त्याच्यानंतर येतं कंट्रोल प्लस झेड, तर टू अनडू द लास्ट ॲक्शन. तर इथे एकदा लक्ष ठेवायचं आहे, कंट्रोल प्लस वाय ह्याचा यूज होतो रिडू द लास्ट अनडू ॲक्शन, म्हणजे आपण जी ॲक्शन पूर्वी घेतली होती तीच कंटिन्यू चालू ठेवण्यासाठी रिडू ॲक्शन वापरली जाते. ह्याच्या ऑपोजिट कंट्रोल प्लस झेड म्हणजेच टू अनडू द लास्ट ॲक्शन, म्हणजे आपण एखादी ॲक्शन घेऊन पुढे गेलो, आपल्याला वाटते की अगोदरची जी घेतली ॲक्शन होती ती बरोबर होती, त्याच्यासाठी आपण कंट्रोल प्लस झेड आपण टाईप करतो. या दोन मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, कन्फ्युजिंग करणाऱ्या गोष्टी आहेत, लक्षात आपण ठेवू शकतो. त्याच्यानंतर कंट्रोल प्लस पी ह्याचा यूज होतो प्लॉट द करंट ड्रॉइंग आहे ती प्लॉट करण्यासाठी आपण कंट्रोल प्लस पीचे यूज करतो. त्याच्यानंतर कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस सी ह्याचा यूज होतो कॉपी ऑब्जेक्ट टू द विंडोज क्लिपबोर्ड विथ बेस पॉईंट. आणि कंट्रोल शिफ्ट व्ही
पेस्ट द क्लिपबोर्ड ऑब्जेक्ट. नुसता Ctrl+C न ऑब्जेक्ट ह्या कॉपी होतात आणि Ctrl+Shift+C याने ऑब्जेक्ट कॉपी होताना एखादा बेस पॉईंटसुद्धा सिलेक्ट होतो आणि मग त्या व्हॅल्यूज कॉपी होतात आणि Ctrl+Shiftने हायेस्टच्या व्हॅल्यू बेस पॉईंट सकट पेस्ट होतात. तर हा चांगला ऑप्शन आहे. तर पुढील कन्सेप्ट पाहू. तर इथपर्यंतच्या आपण सिक्वेन्स वाईज सर्व कंटेंट आपण पूर्ण केलेलं आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट कमांड अँड देअर युजेस. तर ऑफसेटचा यूज आपण कशासाठी करतो? टू ड्रॉ पॅरलल ऑब्जेक्ट ॲट स्पेसिफाईड डिस्टन्स. म्हणजेच काय, तर एखादी आपण लाईन काढली, त्याच्या साईडलाच थोडंसं डिस्टन्स म्हणजेच एक 1 सेंटीमीटर डिस्टन्स ठेवून आपण आणखी एक लाईन काढली, तर त्याला म्हणतात ऑफसेट कमांड. फिलेट कमांड म्हणजे काय? टू क्रिएट राऊंडेड एजेस बिटवीन द परपेंडिक्युलर लाईन. म्हणजेच अशी एक लाईन आहे, त्याला आपण राऊंडेड एजेस देतो, म्हणजे असे राऊंड एजेस देतो, तर त्याला म्हणतात फिलेट कमांड. ट्रिम कमांड म्हणजे काय? टू रिमूव्ह रिजनेबल पार्ट ऑफ एन ऑब्जेक्ट. म्हणजे एखादी लाईन आहे ती कट करण्यासाठी, इथून कट करण्यासाठी ट्रिम कमांड आपण यूज करतो, म्हणजे मधून कट होते. त्याच्यानंतर इरेज कमांडचा यूज काय होतो? टू रिमूव्ह ऑब्जेक्ट फ्रॉम द ड्रॉइंग. ऑब्जेक्टमधून ड्रॉइंग रिमूव्ह करण्यासाठी आपण इरेज कमांड वापरतो. त्याच्यानंतर येतं पर्ज कमांडचा आपण यूज करतो टू रिमूव्ह फ्रॉम द ड्रॉइंग. ड्रॉइंगमधून रिमूव्ह करण्यासाठी पर्ज कमांड वापरतो. पॅन कमांड सर्वांनाच माहीत आहे. टू चेंज क्रॉस हेअर कर्सर इनटू द हँड कर्सर. म्हणजेच पॅन करण्यासाठी, नावातच अर्थ आहे त्याचा. त्याच्यानंतर येतं मेजर कमांड म्हणजे काय? तर एखादी लाईनची व्हॅल्यू मेजर करण्यासाठी किती सेंटीमीटरची आहे वगैरे. टू क्रिएट व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल रेज फ्रॉम द लोकेशन ऑफ द पॉइंटिंग डिव्हाइस अँड डिव्हाइस द ऑब्जेक्ट परपेंडिक्युलर लेंथ वी कॅन ऑल्सो द मेजर डिस्टन्स ऑफ एन एरिया. म्हणजेच काय? थोडक्यात आपण एखादी लाईन काढल्या, ती लाईन किती सेंटीमीटरच्या हे मेजण्यासाठी आपण मेजर कमांड यूज करतो. त्याच्यानंतर डॉट कमांड. टू क्रिएट सॉलिड सर्कल ऑर रिंग. ही एक इम्पॉर्टंट कमांड आहे, अवघड आहे म्हणून लक्षात ठेवा. डॉट कमांड. त्याच्यानंतर लाईन कमांडचा आपण यूज करतो टू क्रिएट सिंगल स्ट्रेट लाईन. ह्याच्या अपोजिट आधी सांगितलं तुम्हाला पॉलीलाईन कमांड हे लाईन कमांडसारखेच असते, परंतु त्याची डायरेक्शन आपण चेंज करू शकतो. आणि अपोजिट लाईन कमांड ही एक सिंगल स्ट्रेट लाईन असते. तर त्याच्यानंतर एक्स लाईनचा यूज असतो ड्रॉ अ लाईन ऑफ इनफायनाईट लेंथ. आपण लाईन कमांड टाकली, फक्त 5 सेंटीमीटर एवढ्या लेंथचा आपण लाईन काढली, परंतु आपले जे पेज आहे त्याच्या इनफायनाईट लेंथपर्यंतचा आपल्याला समजा लाईन काढायची आहे, तर एक्स लाईन हे आपण कमांड वापरतो. त्याच्यानंतर एक्स अटॅच कमांडचा यूज होतो टू अटॅच अ ड्रॉइंग इन अनदर ड्रॉइंग. आपली जी ड्रॉइंग आहे ती अनदर ड्रॉइंगला अटॅच करण्यासाठी एक्स अटॅच ही कमांड आपण वापरतो. त्याच्यानंतर एक्सप्लोड कमांडचा यूज असतो, समजा आपण एखादी चौकोन आपण रेक्टँगल काढला आहे, त्याच्या प्रत्येक रेक्टँग्युलरची जी ही लाईन आहे ती सेपरेट आउट करण्यासाठी आपण एक्सप्लोड कमांडचा यूज करतो. टू ब्रेक अ पॉलीलाईन इंटू इंडिव्हिज्युअल सेगमेंट. वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये ब्रेक करण्यासाठी आपण एक्सप्लोड कमांडचा वापर करतो. त्याच्यानंतर जॉईन कमांडचा यूज असतो टू कन्वर्ट इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्ट इंटू अ पॉलीलाईन. वेगवेगळे आपले समजा आपण लाईननं एखादा चौकोन काढला, परंतु ते त्याच्यावर क्लिक केलं तर ते लाईनच राहणार आहे, परंतु ही सर्व लाईन जॉईन करण्यासाठी आपण जॉईन कमांड्स यूज करतो. तर त्या सर्व लाईन जॉईन केल्यानंतर ते रेक्टँग्युलर बनतं. तर त्याचा उपयोग आहे. म्हणजेच काय? टू जॉईन इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्ट इंटू अ पॉलीलाईन. त्याच्यानंतर ओप्स कमांड ओप्स कमांड टू रिस्टोर इरेज्ड ऑब्जेक्ट. जे काय इरेज आपण केलेलं आहे ओप्स कमांडनं आपण जॉईन करू शकतो. त्याच्यानंतर स्केल कमांडचा यूज आहे टू एनलार्ज ऑर रिड्यूस साईज ऑफ सिलेक्टेड ऑब्जेक्ट.
एखादी समजा आपण चौकोन काढला आहे, खूप लहान आहे, आपल्याला मोठं काढायचं आहे, तर स्केल कमांडनं आपण त्याची स्केल ही वाढवू शकतो. तर पुढचे आपण भाग पाहूयात. चॅम्पर कमांड. चॅम्पर कमांडचा यूज आहे टू लेवल एज ऑफ ॲन ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर येतं ब्लॉक कमांड. ब्लॉक कमांडचा यूज आहे टू क्रिएट ब्लॉक ऑफ ॲन ऑब्जेक्ट विच आय वॉन्ट टू यूज रेग्युलर इन ए ड्रॉइंग, डिफरंट ड्रॉइंग. म्हणजेच काय, एखादा आपल्याला ड्रॉइंग आहे, तीच ड्रॉइंग भरपूर ड्रॉइंगमध्ये आपल्याला यूज करायची आहे. मग प्रत्येक टाईमला आपण ती ड्रॉइंग काढत बसत नाही. ह्याच्यासाठी आपण ब्लॉक करतो आहे आणि तीच ड्रॉइंग आपण कंटिन्युअसली यूज करतो आहे. देन लेअर कमांड. लेअर कमांड टू क्रिएट लेअर. एखादा आपण AutoCAD यूज केला असेल तर साहजिकच आहे हे लेअर आपल्याला माहीत असणार आहे, त्याच्यामुळे जास्त सांगण्याची गरज नाही. त्याच्यानंतर हॅच कमांड. हॅच म्हणजे हॅचिंग करणं. फिल एनक्लोज एरिया और सिलेक्ट ऑब्जेक्ट विच अ हॅच पॅटर्न सॉलिड फिल और ग्रेडियंट फिल. हॅच कमांड. ऑर्थो म्हणजे काय, तर परपेंडिक्युलर करण्यासाठी. टू ड्रॉ नॉर्मल 90 डिग्री स्ट्रेट लाईन. समजा आपण ऑर्थो ऑन केला तर कंटिन्युअसली स्ट्रेटच लाईन ड्रॉ होतो, तिरकी लाईन ड्रॉ होत नाही. त्याच्यासाठी ऑर्थो मोड ऑफ करायचा आणि कंटिन्युअसली आपण ड्रॉइंग काढायची. त्याच्यानंतर यूज फंक्शनल की इन ए AutoCAD. तर हायलाईट करून घ्या, ही फार फार महत्त्वाची कमांड आहे आणि ह्याच्याचवरती प्रश्न येतो. कमांड लाईन ह्याही इम्पॉर्टंट आहेत, परंतु ह्या जास्त कोण करत नाही, नेमकं हेच परीक्षेला येतं. फंक्शनल की F1. F1चा यूज होतो ऑनलाईन ऑफलाईन हेल्प डिस्प्ले बॉक्स. हेल्प करण्यासाठी कमांड काय प्रॉब्लेम आला आपल्या AutoCADमध्ये तर F1 क्लिक करायचं, हेल्प घेऊन जाते. त्याच्यानंतर F2 हिस्ट्री ऑफ कमांड टॉगल बिटवीन ड्रॉइंग स्क्रीन ऑन टेक्स्ट स्क्रीन. त्याच्यानंतर F3 त्याचा यूज होतो स्नॅप ऑन ऑफ. जे काय स्नॅप आहे ते ऑन ऑफ करण्यासाठी F3 यूज होतो. त्याच्यानंतर F4 3D स्नॅप ऑन ऑफ, त्यासाठी आपण F4 यूज करतो. त्याच्यानंतर F5 चा यूज होतो स्विच आयसोप्लेन ऑन ऑफ आयसोमेट्रिक व्ह्यू. जे काय आयसोमेट्रिक व्ह्यूज आहेत त्याचे आयसोप्लेन्स ऑन ऑफ करण्यासाठी F5 यूज होतो. त्याच्यानंतर F6 यूज होतो डायनॅमिक युसेस ऑन ऑफ करण्यासाठी, F6 समान. त्याच्यानंतर F7 यूज होतो ग्रीड ऑन ऑफ करण्यासाठी. जे काय आपल्या ड्रॉइंगमध्ये ग्रीड्स असतात ते ऑन ऑफ करण्यासाठी F7 आपण यूज करतो. त्याच्यानंतर F8 कमांड. F8 कमांडचा यूज होतो ऑर्थोग्राफिक मोड ऑन ऑफ करण्यासाठी. त्याच्यानंतर F9 कमांड. F9चा कमांडचा यूज होतो स्नॅप विथ ग्रीड पॉईंट ऑन ऑफ करण्यासाठी. त्याच्यानंतर F10 कमांड. F10 कमांडचा यूज होतो स्नॅप विथ पोलर पॉईंट ऑन ऑफ करण्यासाठी. त्याच्यानंतर यूज होतो F11 कमांड. F11चा कमांडचा वापर होतो ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग. जे काय आपण ऑब्जेक्ट केल्या त्याचे ट्रॅकिंग करण्यासाठी F11चा वापर होतो. त्याच्यानंतर F12 डायनॅमिक इनपुट ऑन ऑफ. तर ह्या कमांड आहेत, त्या थोड्याशा कन्फ्यूज करणार आहेत, आपण कंटिन्युअसली पाठांतर केले की होऊन जातं. त्याच्यानंतर टाईप ऑफ AutoCAD. तर 2D CADचा यूज काय येतो तर फ्लॅट ड्रॉइंग काढण्यासाठी 2D CADचा वापर होतो. त्याच्यानंतर 2.5D CAD प्रिझमॅटिक मॉडेलसाठी. त्याच्यानंतर 3D CADचा वापर होतो 3D ऑब्जेक्ट काढण्यासाठी. त्याच्यानंतर 3D वायरफ्रेम अँड सरफेस मॉडेलिंग. आणि 5वं येतं सॉलिड मॉडेलिंग, सॉलिड जॉमेट्री. हे टाईप्स ऑफ AutoCAD आहेत. बेसिक पार्ट आहे, फक्त एकदा वाचून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर येतं फंक्शनॅलिटी एरिया ऑफ AutoCAD. त्याच्यामध्ये येतं जॉमेट्रिक मॉडेलिंग, इंजिनिअरिंग ॲनालिसिस, डिझाईन रिव्ह्यू अँड इलिव्हेशन, ॲटोमेट ड्राफ्टिंग. त्याच्यानंतर येतं प्रोसेस ऑफ डिझायनिंग, ड्रॉइंगच्या प्रोसेस. हा एक पण एक महत्त्वाचा प्रश्न ठरू शकतो, परीक्षेचे लेवल डीप होत चाललेलं आहे. फर्स्ट रिकग्निशन ऑफ नीड. त्याच्यानंतर द डेफिनेशन ऑफ ॲन प्रॉब्लेम. थर्ड सिंथेस्टिक्स
त्याच्यानंतर ॲनालिसिस अँड ऑप्टिमायझेशन, 5वं येतं इव्हॉल्युशन आणि 6वं येतं प्रेझेंटेशन. नंतर युनिट्स इन ॲटोकॅड, जे आपल्या ड्रॉइंगचे युनिट काय काय आपण एकदा पाहून घेऊयात. फर्स्ट येतं आर्किटेक्चरल युनिट, सेकंड डेसिमल युनिट, थर्ड इंजिनिअरिंग युनिट, फोर्थ फ्रॅक्शनल युनिट, फिफ्थ सायंटिफिक युनिट. त्याच्यानंतर वर्क स्पेस अवेलेबल इन ॲटोकॅड, फर्स्ट ड्राफ्टिंग अँड ॲनोटेशन, सेकंड 3D बेसिस, 3D मॉडेलिंग, ॲटोकॅड क्लासिक. हे वर्क स्पेस आहेत आपल्या ॲटोकॅडमध्ये. फर्स्ट ड्राफ्टिंग ॲनोटेशन, 3D बेसिक, 3D मॉडेलिंग, ॲटोकॅड क्लासिक. त्याच्यानंतर मेथड ड्रॉ सर्कल इन ॲटोकॅड, सर्कल ड्रॉ करण्यासाठी कोणकोणत्या मेथड्स आहेत. फर्स्ट सेंटर रेडियस मेथड, सेंटर डायमीटर मेथड, 2 पॉईंट मेथड, 3 पॉईंट मेथड, tan रेडियस मेथड, tan मेथड. ह्या काय मेथड्स आहेत. त्याच्यानंतर येते इम्पॉर्टंट पॉईंट्स. साईड्स ऑफ ए पॉलिगन, मॅक्झिमम पॉलिगनच्या साईड्स किती असू शकतात तर 1024 साईड्स असू शकतात आणि मिनिमम 3 असू शकतात. द कोऑर्डिनेट ऑफ एन क्रेशर इन ए ग्राफिक्स विंडो आज विजिबल इन ए स्टेटस बार. Distance between two adjacent points in a grid. First, when new file open with empirical is equal to 0.5 and second, when new file is open in a metric ते येतं 10. The size of an object can be changed or object can be displayed with the object grip point. त्याच्यानंतर येतं 5 ग्रिप पॉईंट आर प्रेझेंट इन ए सर्कल. सर्कलमध्ये 5 ग्रिप पॉईंट असतात, एक सेंटरला आणि 4 त्याच्या साईटला. ऑब्जेक्ट आर रोटेट अबाउट इज बेस पॉईंट. आपण बेस पॉईंट सिलेक्ट करतो आणि त्याच्या भोवती आपलं ऑब्जेक्ट आहे हे रोटेट होतं. त्याच्यानंतर रिलेटिव्ह कोऑर्डिनेट सिस्टीम आर डेझिग्नेटेड बाय @ या सिम्बॉलनं रिलेटिव्ह कोऑर्डिनेट सिस्टीम आपण हे डेझिग्नेट करतो. त्याच्यानंतर points to be defined rectangular and line command to starting and end point. minimum layer in AutoCAD drawing ही 1 असते, ती मेन लेअर असते, म्हणजेच मिनिमम लेअर ही 1 असते. सोपा प्रश्न आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ स्नॅप पॉईंट डिपेंड्स ऑन द ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट कॅन बी रोटेट अराउंड द बेस पॉईंटनं ऑब्जेक्ट हे रोटेट होते. त्याच्यानंतर डिफॉल्ट साईज ऑफ ए कॅड ग्राफ विंडोज इन ए मॅट्रिक 420H × 297V. त्याच्यानंतर येतं द मॅक्झिमम नंबर ऑफ व्ह्यू पॉईंट इन ॲटोकॅड इज 4. व्ह्यू पॉईंट आहेत ते 4 आहेत. आता ही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आपलं एक्सटेन्शन कुठला कॅडची फाईल कोणत्या नावाने सेव्ह होते, तर आपले ॲटोकॅडची फाईल आहे तर DWG ह्या एक्सटेन्शननं सेव्ह होतं. त्याच्यानंतर लेअर स्टेटस मॅनेजर फाईल .las लेअरच्या एलनं ते सेव्ह होतं. त्याच्यानंतर ॲटोकॅड फाईल नॉट सेव्ह, जे सेव्ह झालेलं नाही त्याचं .vs, ॲटो सेव्ह असेल .svs. हे बघा, सेव्ह नसेल फक्त .vs, ॲटो सेव्ह असेल फक्त एक शॉर्ट एस लागतो svs. नंतर द कॅम्बर लिमिट फॉर DWG फाईल नेम इज 256. त्याच्यानंतर मॅक्झिमम लिमिट ऑफ एरर इन अ ड्रॉइंग इज 0.25 mm. नंतर मॉडर्न कॅड सिस्टीम. इन मॉडर्न कॅड सिस्टीम ICG is used. The interactive computer graphic denotes a user-oriented system in which the computer employed to create, transfer and display the data in the form of pictures, symbol, ICG. ते वाचायची गोष्ट आहे, एकदा वाचून घ्या. नंतर शॉर्ट नेम, ह्या एक महत्त्वाचे आहेत. शॉर्टकट नेम जे तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, कॅडचं लॉंग फॉर्म काय, CWD ह्याचं लॉंग फॉर्म काय. त्याच्यानंतर ह्या शॉर्टकट कीज येतात जे ते आपल्या एक्झामला मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. UCS लॉंग फॉर्म असतो यूजर कोऑर्डिनेट सिस्टीम. WCS वर्ल्ड कोऑर्डिनेट सिस्टीम. COA काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर. ICG इंटरॅक्टिव्ह कॉम्प्युटर ग्राफिक्स. CTR कॅथोड रे ट्यूब. LTS लाईन टाईप स्केल आणि ॲटोकॅड
ॲटोमेटिव्ह कॉम्प्युटर ॲडेड ड्रॉइंग. नंतर स्टॅड प्रो यूज्ड फॉर स्ट्रक्चरल ॲनालिसिस अँड डिझाईन. तर मित्रांनो, हे झालं आपलं कम्प्लीट ॲटोकॅडवरती बनलेला व्हिडिओ. तर मला नक्कीच खात्री आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ॲटोकॅडबद्दल काहीही डाऊट राहणार नाहीत आणि तुम्ही येणाऱ्या अपकमिंग एक्झामिनेशन TPSसाठी 100% प्रिपेअर राहणार आहात. तर असा संपूर्ण कंटेंट मी आपली चॅनलमध्ये अपलोड करणार आहे. त्यासाठी सिव्हिल इन्साईट 01 बाय प्रशांत पाटील ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. 100% खात्री देतो एवढा कंटेंट तुम्ही रिवाईज केलात तर साहजिकच आहे तुम्हा सर्वांचं TPAमध्ये ऑफिसरपदी नक्की सिलेक्शन होईल. तर अभ्यास करा, आनंदी राहा आणि प्रिपेअर करत राहा. धन्यवाद.